नमस्कार. श्री किशोर मधुकर काकडे हे बेळगाव येथील एक सदस्य म्हणून आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. पण त्यांचा मी आपल्यासमोर थोडक्यात परिचय आत्ता करून देत आहे. किशोर काकडे यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सातारा येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षकाचे काम बजाविले. त्यानंतर बेळगाव येथील तरुण भारत, रणझुंजार, कैफियतमध्ये पत्रकारितेचेही काम केले. आणीबाणीच्या काळात त्यांना 2 वेळा तुरुंगवासही झाला. पुढे 37 वर्षे मंगळूर येथे कुद्रेमुख सरकारी कंपनीत त्यांनी सेवा बजावली. तिथेच त्यांनी मराठी मंडळाचीही स्थापना केली व तेथील काम पाहिले. 2013 साली बेळगावला परत आल्यावर काकडे फाउंडेशनचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. त्यातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवातही केली. त्यांनी भगिनी निवेदिता आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर 50हून अधिक व्याख्याने सादर केली आहेत. वयाच्या 65व्या वर्षीसुद्धा त्यांच्यातला हा उत्साह तरुणांना लाजविण्यासारखाच आहे. त्यांनी विविध स्पर्धातून बक्षिसेही मिळविलेली आहेत. गेली 4 वर्षे ते बेळगाव येथील विवेकानंद केंद्राचे सदस्य आहेत. 20 फेब्रुवारी रोजी कन्याकुमारीतील विवेकानंद केंद्रात 7 दिवसाच्या आध्यात्मिक शिबिरात त्यांनी सहभाग घेतला होता. बुक लव्हर्स क्लब बेळगाव येथील ते विद्यमान सचिव म्हणूनही काम करीत आहेत. तर असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच श्री किशोर मधुकर काकडे. कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है. कोई दीवाना कहता है कि कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है, मगर धरती की मैं तुझसे दूर कैसा हूँ, तू मुझसे ये तेरे मंडळी, हे आहे डॉक्टर कुमार विश्वास. आजकालच्या जमान्यातले नवतरुण युवा कवी, ज्यांनी आपल्या हिंदुस्थानातच नाही तर विदेशात सुद्धा कवी संमेलनातून लोकांना हिंदी कवितेचं वेड लावलेलं आहे. ही त्यांची कविता कुठल्याही सिनेमामधली नाही आहे, तरीसुद्धा वेगवेगळ्या IIT कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये किंवा विविध कवी संमेलनातून जेव्हा डॉक्टर कुमार विश्वास ही कविता सादर करतात, तेव्हा उरलेली कविता त्यांना सादर करण्याची आवश्यकताच भासत नाही, कारण ती लोकांना तोंडपाठ झालेली आहे. हा नजारा, हे दृश्य खरंच आगळं वेगळं आहे. कारण सिनेमातलं गाणं नसताना सुद्धा लोकांना एखादी साहित्यिक कृती केवळ TV वर YouTube राणीकडे बघून, ऐकून पाठ होते, याचाच अर्थ लोकांना साहित्यात रुची असते. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, डॉक्टर कुमार विश्वास जैसा. खरं तर आजकालचे आणखीन एक नवतरुण कवी मनोज मुंतशीर यांना मी गुगल बाबावर हुडकत होतो आणि अर्थातच YouTube राणीवर, आणि अचानक मनोज मुंतशीर हे डॉक्टर कुमार विश्वासांची एक मुलाखत घेतानाचा व्हिडिओ मला बघायला मिळाला. आणि मग थोडा वेळ मी कुमार विश्वासजींचा तो इंटरव्ह्यू, ती मुलाखत ऐकत होतो. त्यांनी नागार्जुनची एक कविता सादर केली आणि ती कविता अशी आहे, ती पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विरोधात लिहिली गेलेली होती. वतन बेचकर पंडित नेहरू फुले नहीं समाते हैं, बेशर्मी की हद है फिर भी बातें बड़ी बनाते हैं. अंग्रेजी अमेरिकी जोकों की जमात में है शामिल,
फिर भी बापू की समाधि पर झुक झुक फूल चढाते हैं. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात साहित्यिक नेहमीच आपली लेखणी उचलतात आणि तुम्हाला माहिती आहे की साहित्यिकांना बऱ्याच वेळेला या बाबतीत जेलला पाठवण्यात आलेलं आहे. हे वर्ष कन्नड मराठीचे साहित्य संगम तीर्थ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्री द रा बेंद्रे यांच्या 125वी जयंतीचं वर्ष आहे आणि त्यांना सुद्धा एका कवितेच्यासाठी बेळगावच्या हिंडलग्याच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. मी आणि ऋषाली मराठेजींनी एक कार्यक्रम सादर केला होता मजरूह सुलतानपुरीबद्दल. तेव्हा पण आम्ही त्याचा उल्लेख केला होता की मजरूह सुलतानपुरींना पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा एका 2 लाईनीसाठी 2 वर्ष जेलमध्ये टाकलं होतं आणि त्यावेळेला राज कपूर सारख्या अनेकांनी त्या कवीला मदत केली. नागार्जुन सरांनी इमर्जन्सीच्या बाबतीत म्हणजे आणीबाणीच्या बाबतीत सुद्धा इंदिरा गांधींच्या विरोधात किंवा इंदिरा गांधीच्या बाबतीत एक कविता लिहिली होती. ती पण कुमार विश्वासजींनी वाचून दाखवली, सादर केली. इंदूजी इंदूजी क्या हुआ आपको, क्या हुआ आपको, क्या हुआ आपको, सत्ता की मस्ती में भूल गई बाप को. इंदूजी इंदूजी क्या हुआ आपको, बेटे को तार दिया बोर दिया बाप को. क्या हुआ आपको, क्या हुआ आपको, इंदूजी इंदूजी क्या हुआ आपको. याच्या पुढचं कडवं फारच छान आहे. बचपन में गांधी के पास रही, तरुणाई में टैगोर के पास रही, अब क्यों उलट दिया संगत की छाप को. क्या हुआ आपको, क्या हुआ आपको, बेटे को याद रखा भूल गई बाप को. इंदूजी 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 क्या हुआ आपको, क्या हुआ आपको, क्या हुआ आपको. मला तर मनोज मुंतशीर या नवकवीबद्दल काही कार्यक्रम करायचा होता आणि मग मी तो कुमार विश्वासजींचा कार्यक्रम अर्धवट ऐकला आणि मग मनोज मुंतशीरना मी हुडकायला लागलो यूट्यूब राणीवर आणि गुगल बाबावर. मगाशी आपण डॉक्टर कुमार विश्वासजींचा आवाज ऐकला. आता आपण कवी मनोज मुंतशीर उर्फ मनोज शुक्ला आणि जे आहेत अमेठीमधील गौरीगंज या गावातील एक नवकवी नवतरुण त्यांचा आवाज ऐकूया. रंगीन बनाई और जब जिंदगी की सांस टूटने लगी तो हम ही ने वैक्सीन बनाई. और लिख दिया उस वैक्सीन पर सर्वे संतु निरामया, यानी ईश्वर सिर्फ हम पर ही नहीं हर किसी पर सब पर करें दया. हम जाबाज हैं, जियाले हैं, आंधियों से खेले हैं, बिजलियों के पाले हैं. हम शांति का सवेरा हैं, इंसानियत के उजाले हैं. पहचानो हमें, हम इंडिया वाले हैं. आपल्याला जेव्हा एखादं गीत आवडतंय, अर्थातच सिनेमातलं किंवा बाहेरची कविता, मग आपण कोणी लिहिलंय असं हुडकायला लागतो. आणि आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते गाणं तुम्ही नक्कीच ऐकलेलं आहे. स्वतः कवी मनोज मुंतशीरचं म्हणणं आहे की हे जे गाणं आहे हे आपलं जे राष्ट्रगीत आहे जन गण मन या गाण्या इतकंच लोकांनी त्याच्यावर प्रेम केलं. म्हणजे त्यांचं तर असं म्हणणं आहे की कश्मीर से लेके कन्याकुमारी तक और बलूचिस्तान से बंगाल तक लोगों ने इस गीत पर प्यार किया है. कोणतं गाणं बरं, तर ते हे गाणं. जलाया है तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांनी अभिनीत केलेलं हा सिनेमा केसरी 2 वर्षापूर्वी आला होता. अत्यंत सुंदर एका ऐतिहासिक घटनेवर आधारित हा सिनेमा होता. मी पाहिला आणि हे गाणं बघताना अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं.
ऐ मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे। आ मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी हे त्या गाण्याचं शीर्षक आहे. बी प्राक या गायकाने सुंदर गाणं म्हटलं आणि आर्को या म्युझिक डायरेक्टरनी याला म्युझिक दिलेलं आहे. ही सगळीच माणसं नवीन होती. मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। मनोज शुक्ला, गौरीगंज अमेठीमध्ये जन्माला आलेला हा मुलगा. आई AA, वडील पण बऱ्यापैकी शिकलेले आणि वडिलांच्या एका पेटीत त्यांना एक दिवस मिळालं उर्दू किताब दिवाने गालिब. पण कदाचित मनोज म्हणतात तसं पेटीतील हे पुस्तक त्यांच्या वडिलांनी वाचलं नव्हतं. लहानपणापासून यांनी ठरवलं होतं की मैं फिल्मों में गीत लिखूंगा. अगदी लहान वयातच त्यांनी काही कविता लिहायला सुरुवात केली. क्रिकेटही खेळत होते, फुटबॉलही खेळत होते. मग मनोज शुक्लाचा मनोज मुंतशीर कसा झाला? कोणालाही आपलं नाव जरा छान ठेक्यात असावं, त्याच्यात रिदम असावं असं वाटतंय. आणि मनोज मुंतशीर स्वतःच म्हणतात की मी मुंतशीर हा शब्द मुद्दाम हुडकला कारण तो मनोज बरोबर बसतोय. मनोज मुंतशीर, मनोज शुक्ला असं म्हणण्यापेक्षा मनोज मुंतशीर. मुंतशीरचा अर्थ काय मग? तर मुंतशीरचा अर्थ बिखराव हुआ, तुकडे तुकडे झालेला, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा इंटरव्ह्यू खरंच आजकाल कुमार विश्वास यांच्याप्रमाणेच वेगवेगळ्या TV चॅनल्सनी वेगवेगळ्या लोकांनी घेतलेला आहे. घरात चेतक स्कूटर होती, पण वडील त्याला कधीही हात लावायला देत नव्हते. परीक्षा झाल्यावर तुला शिकवतो असं म्हणायचे. तरी सुद्धा वडिलांनी चेतक स्कूटरला हात लावायला दिला नाही. एक दिवस मनोजला खूप राग आला आणि त्यांनी सांगितलं मैं एक दिन मर्सिडीज लूंगा. खरं तर त्यांच्या गल्लीत मारुती कार होती आणि मारुती कारचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता, पण त्यांच्या तोंडून तो शब्द निघाला की एक दिन मैं मर्सिडीज लूंगा. आणि मंडळी, आज या मनोज शुक्लाकडे किंवा मनोज मुंतशीरकडे बंगला आहेच, गाड्या पण आहेत, त्यात मर्सिडीज गाडीसुद्धा आहे. ही घेतल्यावर त्यांनी जेव्हा फोन करून आपल्या वडिलांना सांगितलं की बाबा अब आइए हमारे साथ बंगले में रहिए, गाड़ियों में घूमिए, त्या वडील म्हणाले तुला जो राग आला होता उस गुस्से को तुमने खोया नहीं, उस गुस्से को तुमने चैनलाइज किया और जब तक मर्सिडीज नहीं लेते तब तक तुमने अपना सपना ठीक किया. हा आशीर्वाद वडिलांनी मनोजला दिला. हे सांगत असताना मनोजचे डोळे भरून येतात. हा इंटरव्ह्यू अर्थातच बघण्यासारखा आहे. अर्थात मुंबईत आल्यावर स्ट्रगल सुरू होतेच. त्यावेळी अर्थातच भाडोत्री कपडे, भाडोत्री शूज म्हणजे बूट घालून मनोज वेगवेगळ्या लोकांना भेटायचा. एक दिवस कशी बशी त्यांना अमिताभ बच्चनची भेट घ्यायची होती आणि ती एका हॉटेलात घ्यायची होती. आता अमिताभ बच्चनना भेटायचं आहे म्हटल्यानंतर त्यांनी भाडोत्री कपडे घेतले जे चांगले दिसावे, भाडोत्री शूज घातले आणि अमिताभ बच्चनना ते भेटायला गेले. सगळी मिळून भेट काहीतरी 5-7 मिनिटाची होती आणि तो इंटरव्ह्यू माझा अमिताभ बरोबर कसा झाला हे त्यांच्या तोंडूनच ऐकणं अगदी मस्त आहे. पण अमिताभ बच्चनच्या समोर बसताना त्यांची हालत कशी झाली होती, अमिताभ बच्चन त्यांच्याबरोबर कसं बोलत होते हे सांगत असताना त्याने आपण काहीतरी लिहिलेलं दाखवलं अमिताभ बच्चनना आणि 5-7 मिनिटाचा हा इंटरव्ह्यू संपला. मनोज शुक्ला किंवा मनोज मुंतशीर त्या हॉटेलमधून घरापर्यंत पोचले नसतील तोपर्यंत
त्यांच्या टेलिफोनवर त्यांना मेसेज आला की कौन बनेगा करोडपतीच्या एका सीझनसाठी तुमची निवड झालेली आहे आणि प्रत्येक एपिसोडसाठी तुम्हाला 13,000 रुपये मिळणार आहेत. हा आश्चर्याचा धक्का होता आणि हा मेसेज होता बसूचा. कोण बसू? सिद्धार्थ बसू, ज्यांनी खरोखर टेलिव्हिजनवर क्विज कार्यक्रम सुरू केले. आणि आपल्याला माहिती आहे कौन बनेगा करोडपतीमध्ये सुद्धा सिद्धार्थ बसूजींचा सिंहाचा वाटा होता, सिंहाचा हात होता. आणि त्या दिवशी मनोज मुंतशीर किंवा मनोज शुक्लाचे दिन पलट गए, दिवस बदलले आणि मनोज मुंतशीर लोकांना कळायला लागले. खरं तर मला 500 रुपये दिले, 100 रुपये जरी दिले असते तरी मला वाईट वाटलं नसतं असं मनोज म्हणतात. कारण त्यांचं काय बजेट आहे मला काय माहिती आहे. पण सिद्धार्थ बसू इज अ व्हेरी ऑनेस्ट मॅन. आपलं जे काय बजेट आहे ते तो कवी, लेखक नवीन असेल किंवा नावाजलेला असेल, आपल्या बजेटप्रमाणेच द्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आणि हा प्रामाणिकपणा बसूला आणि मनोजला खूप आवडला. ह्याच्या आधीचा एक किस्सा, एकदा ते अनूप जलोटाला भेटायला गेले होते आणि असेच भाडोत्री कपडे आणि भाडोत्री शूज घालून त्यांनी आपल्या काही कविता तिथल्या तिथं लिहिल्या. जोपर्यंत अनूप जलोटाजी त्यांना चहा पाजत नाही तोपर्यंत त्या वेळेत त्यांनी राम राम धाम अशी काहीतरी कविता लिहिली. कारण अनूप जलोटा एक भजन सम्राट म्हणून प्रसिद्ध आहे. अनूप जलोटाने ती कविता बघितली, अरे बहुत अच्छी है, लिखते रहिए असं म्हणाले. आणि त्यांनी मनोजला एक चेक दिला. तो चेक त्यांच्या जवळच्या एका कोऑपरेटिव्ह सोसायटी बँकेमधला होता आणि त्या चेकवर अमाऊंट जी लिहिलेली होती ती 3,000 होती. पण त्या दिवशी मनोजच्या खिशात बसमधून यायला आणि जायला सुद्धा पैसे नव्हते. आणि ती त्याची पहिली इन्कम मनोजची 3,000 रुपये त्यांनी बाजूच्याच बँकेत जाऊन त्यांचा अकाउंट नसताना अनूप जलोटाने तिथं फोन करून सांगितला आणि 3,000 रुपये खिशात घालून मनोज बसमधून न जाता रुबाबात चालत आपल्या खोलीत गेले. मंडळी, स्ट्रगल काय असते हे मनोजने अगदी बेझिजकपणे आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. आधी हा माणूस फुटपाथवर झोपायचा आणि प्रामाणिकपणे सांगतात मनोज की मी जेव्हा फुटपाथवर झोपत होतो तेव्हा रात्री त्याच्या आजूबाजूचे भिकारी आज मनोज शायद भूका होगा म्हणून कोणी जिलबी आणायचं, कोणी समोसा आणायचं. एक दिवस त्याची ओळख त्यांच्याच गावातल्या कुठल्या तरी एका कॉन्ट्रॅक्टर बरोबर झाली आणि त्यांनी सांगितलं आओ मेरे कमरे में सो जाओ, सो सकते हो. आणि त्या दिवसापासून मनोज त्या कॉन्ट्रॅक्टरच्या चाळीतल्या एका अगदी छोट्या खोलीत राहायला लागले. हा कॉन्ट्रॅक्टर रोज आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर जायचा आणि रात्री येताना भरपूर दारू पिऊन यायचा. पण याची मनोजला खूप सवय झाली होती. एक दिवस मध्यरात्र 2-3 वाजले असतील आणि मनोजला जाणवलं की आपल्या चेहऱ्यावर कोणीतरी गरम पाणी टाकतंय. आणि मंडळी, कदाचित तुम्हाला हे किळसवाणं वाटेल पण सांगायलाच पाहिजे, तर तो मूर्ख कॉन्ट्रॅक्टर दारूच्या बेधुंद अवस्थेत मनोजच्या चेहऱ्यावर अक्षरशः लघुशंका करत होता. आणि त्या दिवशी मनोजला वाटलं की नाही, आपण मुंबईमध्ये राहू शकत नाही, आपल्याला परत गेलं पाहिजे आपल्या गौरीगंज अमेठीमध्ये. आणि त्यांनी ती चाळ सोडली. पण शेवटी मनोज मुंबईमध्ये राहिले आणि आज वेगवेगळ्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या सिनेमासाठी ते गाणी लिहित आहेत, पैसेही भरपूर कमवले आणि डॉक्टर कुमार विश्वास प्रमाणेच ते आज नाव कमावून आहेत. प्रेमविवाह झाला आणि एका खोलीत आपल्या बायकोवर राहायला लागले. प्रचंड ताप आला होता दोघांनाही. पैसे नव्हते. बाजूलाच डॉक्टर होते, त्यांना 30 रुपये देऊन कन्सल्टेशन करून पैसे घेण्याची यांची आर्थिक स्थिती नव्हती. आणि एक दिवस हा डब्बा तो डब्बा हा डब्बा हुडकत बायकोनी आपल्या घरात 8 रुपये आहेत असं सांगितलं. मनोजला चहा पिण्याची भयंकर सवय आहे आणि त्यांना छान छान शूज गोळा करण्याची पण सवय आहे. त्यांनी बायकोला सांगितलं चलो आज चाय पीते है. आणि म्हणून ते बाजारात गेले. त्यांनी 100 मिलीलिटर दूध खरेदी केलं, थोडीशी साखर खरेदी केली आणि एक छोटासा
चहाचा डब्बा खरेदी केला, अगदी छोटासा, आणि ते घरी आले. बायकोनी चहा बनवायला सुरुवात केली आणि आपल्या नवऱ्याला म्हणजे मनोजला म्हटलं, अरे डब्बा खोल के दे दो, जरा चाय निकाल के दे दो. आणि जेव्हा मनोजनी तो डब्बा उघडला आणि चहा एका छान भांड्यात ओतला, चहाची पावडर, त्या टण करून आवाज आला. बघतात तर काय, त्या चहाच्या डब्याच्या त्या चहाच्या पावडरमध्ये एक छोटीशी गोल्डन कॉईन आहे, सोन्याचं नाणं आहे. त्यांनी तो डब्बा बघितला आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं, यदि आप भाग्यवान है तो शायद किसी डिब्बे में आपको सोने का सिक्का मिलेगा. आणि ते खरंच तसंच झालं होतं. पण कुणाला माहीत हे सोन्याचं नाणं खोटं आहे की खरं आहे. आणि दोघंही नवरा बायको तो चहा पिऊन बाजारात गेले, एका सोनाराकडे गेले आणि त्यांनी ती सोन्याची कॉईन दाखवली आणि त्यांना तो डब्बा पण दाखवला की असं असं या डब्यातून आम्हाला मिळालं. आणि त्या सोन्याच्या कॉईनसाठी, सोन्याच्या नाण्यासाठी अचानक लॉटरी लागावी त्याप्रमाणे ह्या नवरा बायकोला 1700 रुपये मिळाले. त्या दिवशी त्यांनी अनेक दिवसाची आपली चहाची तल्लफ भागवली. मनोजची बायकोसुद्धा लिहिते, पण सिनेमासाठी नाही, स्वांत सुखायसाठी लिहिते. मुंबईला येण्यापूर्वी आपल्या गावाच्या आजूबाजूच्या मशिदीमध्ये जाऊन एका मुल्ला मौलवीशी दोस्ती करून त्यांनी उर्दू शिकून घेतली, उर्दू उच्चार शिकून घेतले. स्ट्रगलचा हाही एक भाग आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांना घरात सांगितलं जाईल की तू डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, तर नाही, मैं सिनेमा के लिए गीत लिखूंगा, असंच मनोज म्हणायचे. लहानपणी कॉन्व्हेंटमध्ये शिकताना उद्या जरी एक्झाम जवळ आली असली तरी हा ग्रेट माणूस, हा ग्रेट विद्यार्थी आपल्या चादरीमध्ये बसून अभ्यासाच्या पुस्तकात साहित्याचं पुस्तक ठेवून वाचत असायचा आणि आई त्याची चोरी पकडायची. माझ्या आईचे माझ्यावर प्रचंड उपकार आहेत, असं अगदी प्रेमाने मनोज सांगतात. मला आई कपिल देवचा तो वर्ल्ड कप, पी.टी. उषा यांची कहाणी सांगायची आणि असा मी खूप वाढलो आहे. माझ्या वडिलांचं पण माझ्यावर खूप प्रेम होतं. आपल्या प्रेमाबद्दल सांगताना ते म्हणतात की प्यार भूलने वाली चीज नहीं, मैं तुमसे प्यार करता था, मैं तुमसे प्यार करता हूँ, तुम्हारी खैरियत के वास्ते मैं दुआएं तब भी पढ़ता था, दुआएं अब भी पढ़ता हूँ. हे सगळे डायलॉग, ह्या सगळ्या ओळी मनोजच्याच मुखातून ऐकताना एक मजा येते. पुस्तक वाचनाचा आनंद काय आहे याच्याबद्दल बोलताना मनोज मुंतशिर म्हणतात, मोबाइल के दौर में आशिक को क्या पता, मोबाइल के इस दौर में आशिक को क्या पता, रखते हैं कैसे खत में कलेजा निकाल के. वा 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 असं म्हणायला तुम्हालाही वाटेल आणि मलाही वाटतंय. मगाशी मनोजच्या आवाजातील जो आपण डायलॉग ऐकला तो इंडियन आयडॉल या कार्यक्रमातला आहे. आजकाल इंडियन आयडॉलमध्ये अधूनमधून मनोज मुंतशिर येत असतात आणि कार्यक्रमाच्या आधी आपली कविता सादर करत असतात. सेक्युलरिज्म याने एक ही मेज पर लड्डू हो, खीर हो, केक के साथ सिवैया भी हो, असं मनोज मुंतशिरचं प्रामाणिक म्हणणं आहे. मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो, हे मी लपवायचं कशासाठी. सेक्युलरिझम म्हणजे किंवा निधर्मवाद म्हणजे मी जे आहे ते लपवायची आवश्यकता नाही. आपण सगळ्यांनी आपली आयडेंटिटी राखत सेक्युलरिझम केला पाहिजे. हे तो का म्हणतोय? कारण आजकाल वेगवेगळे व्हिडिओज मनोज शुक्ला करत आहेत, कधी अटल बिहारी वाजपेयीवर, कधी चंद्रशेखर आझादवर. आपल्याला माहिती आहे मंडळी, चंद्रशेखर आझादचा जेव्हा जेव्हा आपण फोटो बघतो तेव्हा मिशीवर पीळ देताना आणि उघड्या अंगावर उभारलेले चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या छातीवरून ते रुळणारं जानवं आपल्याला दिसतंय. या जानव्याचा उल्लेख मनोज मुंतशिरनी चंद्रशेखर आझादांच्यावर एक व्हिडिओ तयार करताना केला होता आणि मग सोशल माध्यमातून मनोज मुंतशिरवर टीका झाली की त्यांनी या जनऊचा म्हणजे जानव्याचा उल्लेख का करायचा आणि मग मी का करू नये याच्यासाठी त्यांनी हे एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. उर्दू ही सुंदर भाषा आहे आणि उर्दूला उर्दूसारखंच आपण ठेवलं पाहिजे. आणि याचं उदाहरण ते देताना म्हणतात की साहिरची एक कविता आहे, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. ही उर्दू भाषा आपण अशीच ठेवली पाहिजे. याचं जर आपण ट्रान्सलेशन किंवा अनुवाद छान हिंदीमध्ये करायला गेलो तर ते असं होईल, यदा कदा मेरे मन में विचार आता है. पण हे असंच पण ठरेल. आणि म्हणूनच
कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, ही उर्दू शायरी आपण अशीच ठेवली पाहिजे. आणि या बाबतीत अगदी स्पष्ट शब्दात ते म्हणतात, बदतमीजी नहीं तो क्या हो, बदतमीजी नहीं तो क्या हो, जो जबानों से करते हो हिंदी हिंदू है और उर्दू मुस्लिम है, हिंदी हिंदू है और उर्दू मुस्लिम है. अरे जाहिलो जैसी बात करते हो, बदतमीजी नहीं तो क्या है, जो जबानों से करते हो. गलियां यूं ही तड़पावे, गलियां तेरी गलियां. विलन या सिनेमातलं हे गीत अर्थातच मनोज मुंतशिरने लिहिलेलं आहे आणि अशा अनेक सिनेमासाठी त्यांनी गाणी लिहिलेली आहेत. आश्चर्य वाटलं मला त्यांचा इंटरव्ह्यू ऐकताना बघताना. आपल्याला माहितीच आहे की बऱ्याच वर्षापासून साऊथमधले सिनेमे ते डब करून हिंदी आणि आपल्या भारतीय भाषातून सादर केले जातात. त्याचं डबिंग करणं भारतीय भाषात म्हणजे साऊथमधली भाषा सोडून ते फार कठीण काम असते, कारण लिप सिंकिंग होणं खूप कठीण असते, त्यात ते हिंदीमध्ये करणं खूपच कठीण असते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, अचानकपणे हैदराबादच्या स्टुडिओमध्ये कोणाला तरी एखादं गाणं सादर करत असताना दूरवर कोणतरी एक माणूस बसला होता आणि हा माणूस होता बाहुबली 2चा निर्माता, प्रोड्युसर. आणि त्यांनी मनोज मुंतशिरला आपल्या या बाहुबली 2साठी संपूर्ण कथा आणि गाणी डायलॉग लिहायला आवाहन केलं आणि मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आणि म्हणून मनोज मुंतशिर म्हणतात, लहानपणापासून मी साऊथमधली डब केलेले अनेक सिनेमे बघितलेले आहेत, पण या सर्व सिनेमांचं एकत्रित उलाढाल जर आपण बघितली आणि केवळ बाहुबलीची उलाढाल बघितली तर बाहुबली या एकट्या सिनेमानी 513 कोटी रुपयांचा बिझनेस केलेला आहे. आणि अशा या मोठ्या सिनेमाबरोबर काम करण्याची मला सुवर्ण संधी मिळाली, कारण बाहुबलीचे डायलॉग जबरदस्त होते असं जनता म्हणते आणि मनोज मुंतशिर म्हणतात. त्यातला एक डायलॉग तर अत्यंत अत्यंत फेमस होता आणि तो म्हणजे, जब कोई औरत पर हाथ उठाता है तो उसकी उंगलियां नहीं सर काटे जाते हैं, हा तो डायलॉग होता. मनोज मुंतशिरची लेखणी खरंच दर्दभरी आहे, हृदयस्पर्शी आहे. महिलाबद्दल मनोज मुंतशिर म्हणतात, कमीज की टूटी हुई बटन से लेके उसके टूटे हुए आत्मविश्वास को जोड़ती है और औरत मर्द के बराबर सी होती है. कंधे से कंधा मिलाकर चलती ही नहीं, औरत मर्द से कई गुना ऊंची होती है. तिने अनेक छान कविता लिहिली आहे. कौन हो तुम, इस कदर नाजुक हो कि हाथ लगने से बिखर जाती हो, और इस कदर मजबूत भी हो कि पर्वतों को चीर के नदियां की तरह गुजर जाती हो. वंडरफुल. खरंच आपल्या आईबद्दल, आपल्या महिलांच्याबद्दल किती छान त्यांनी लिहिलेलं आहे. मग असं आपण जे गाणं ऐकलं, यही डूबे दिन मेरे यही होते हैं सवेरे, यही मरना और जीना, यही मंदिर और मदीना, गलियां तेरी गलियां, हे गाणं त्यावेळेस प्रचंड प्रचंड हिट झालेलं होतं. एका इंटरव्ह्यूमध्ये सहज गमतीदारपणे ते म्हणाले की मेरे घर में जितने बर्तन है उससे ज़्यादा मेरे घर में अवॉर्ड्स पडे हुए हैं. हा किस्सा एवढ्यासाठी त्यांनी सांगितला की जेव्हा केसरी या चित्रपटासाठी मगाशी आपण जे गाणं ऐकलं, तेरी मिट्टी में मिल जावा, तेरी खेतों में बह जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, फिल्म फेअर अवॉर्डसाठी हे गाणं नॉमिनेट करण्यात आलं होतं. अर्थात अनेक गाणी पण होती, पण दुर्दैवाने त्या वर्षी फिल्मफेअर अवॉर्ड या गाण्याला न मिळता घंटा तू क्या है, नंगा आया था नंगा जाएगा या एका रॅप गाण्याला मिळालं. आणि याबद्दल मग लगेच ट्विटरवर त्याने आपला मेसेज टाकला की याच्या पुढं मी कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला जाणार नाही. तुम्हाला पुरस्कार मिळाला नाही, अवॉर्ड मिळाला नाही म्हणून एवढा का राग यावा, यावर एक्सप्लेनेशन देताना मनोज मुंतशिर म्हणतात,
की ती रॅपची कॅटेगरी वेगळी आहे आणि मी जे गाणं लिहिलं होतं ती कॅटेगरी वेगळी आहे. माझं देशभक्तीपर गाणं होतं. आणि याच इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणतात की जन गण मन नंतर लोकांनी जे गाणं म्हटलं, आजही म्हणतायत, ते तेरी मिट्टी हेच गाणं म्हणतायत. जर माझ्या या गाण्याची कॉम्पिटिशन ए मेरे वतन के लोगो, मेरे देश की धरती सोना उगले अशा देशभक्तीपर गाण्याबरोबर झाली असती आणि जर मला पुरस्कार मिळाला नसता तर मला काहीही वाईट वाटलं नसतं. पण घंटा तू नंगा आया है नंगा जाएगा ह्या सुंदर गाण्याबरोबर केली गेली, पण ते रॅप गाणं आहे आणि म्हणून मला राग आला आणि म्हणून मी ठरवलं की याच्यापुढं कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला आणि कशासाठी 10,000 रुपयाचे सूट शिवून घ्यायचे त्या अवॉर्ड फंक्शनला जायचं. अहो मी अनेक अवॉर्ड फंक्शनची स्क्रिप्ट लिहिलेली आहे. अशा अवॉर्ड फंक्शनबद्दल मला आकर्षण जरूर आहे, पण हा तेरी मिट्टी या गाण्यावर झालेला अन्याय होता आणि मला खूप खूप वाईट वाटलं. कदाचित तेरी मिट्टी जसं गाणं मी पुन्हा लिहीन की नाही मला माहीत नाही, कारण या गाण्याच्या बाबतीत मनोज मुंतशिर म्हणतात की कुठली तरी डिवाईन पॉवर होती, कुठली तरी दैवी शक्ती होती जी माझ्या लेखणीमध्ये उतरली आणि ते मी लिहू शकलो. महत्त्वाचं म्हणजे त्यांना 1.5 मिनटं हे गाणं लिहायचं होतं आणि ते गाणं त्यांनी लिहून दिलेलं होतं, तेही 3 मिनिटाचं झालेलं होतं. पण जेव्हा ते लंडनमध्ये गेलेले होते आणि त्या लंडनमध्ये त्यांना मध्यरात्री फोन आला की भाई आपको एक गीत और बढ़ाना है, आणि मग ते गाणं त्यांनी आणखीन वाढवलं. आणि त्यावेळेला त्यांच्याकडे कागद पेन वगैरे काही नव्हतं, पण एका छान हॉटेलात ते राहत होते, तिथं पेन्सिल होती आणि त्या हॉटेलचे जे स्क्रिबलिंग पॅड्स असतात त्याच्यावर त्यांनी भर 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 हे गाणं उतरवलं आणि ते परत टेलिफोन करून भारतातल्या त्या दिग्दर्शकाला सांगितलं आणि मग हे गाणं प्रचंड मोठं झालं, ऐतिहासिक झालं. सिनेमामध्ये जे गाणं आहे ते मगाशी आपण थोडंसं ऐकलं. ह्याच्यामध्ये उरलेली कडवी जी सिनेमामध्ये घेतली नाही आहे ती आपण नंतर ऐकणारच आहोत. तुम्हाला आम्हाला जसं सैनिकांच्यावर प्रचंड प्रेम आहे तसंच मनोजला सुद्धा आहे. आणि एक फार छान कविता त्यांनी सैनिकांच्या बाबतीत लिहिली, त्याची छोटीशी झलक मी तुम्हाला तुमच्यासमोर पेश करतो. सरहद पे गोली खाके जब टूट जाए मेरी सांस, मुझे भेज देना यारो मेरी बूढ़ी माँ के पास. बड़ा शौक था उसे मैं घोड़ी चढ़ूं, धमाधम ढोल बजे तो ऐसा ही करना, मुझे घोड़ी पे लेके जाना, ढोल के बजाना, पूरे गांव में घुमाना, और माँ से कहना बेटा दूल्हा बनकर आया है, लेकिन बहू नहीं लई पाया तो क्या हुआ, बारात तो लेके आया है. त्यांचं पुढचं कडवतं आणखीन टचिंग आहे. मेरे बाबूजी पुराने फौजी बड़े मनमौजी, कहते थे बच्चे तिरंगा लहरा के आना या तिरंगे में लिपट के आना. कह देना बाबूजी से उनकी बात रख ली है मैंने, दुश्मन को पीठ नहीं दिखाई, आखरी गोली भी सीने पे है खाई. आणि शेवटचं कडवं, बस एक आखरी गुजारिश, आखरी ख्वाहिश, मेरी मौत का मातम न करना, मैंने खुद ये शहादत चाही है, मैं जीता हूँ मरने के लिए, मेरा नाम सिपाही है, मैं जीता हूँ मरने के लिए, मेरा नाम सिपाही है. आँखें पढ़ती हूँ, कौन तुझे यूं प्यार करेगा जैसे मैं करती हूँ. मंडळी, हे गाणं आहे MS धोनी दी अनटोल्ड स्टोरी या सिनेमातील. हा सिनेमा पण खूप चांगला होता आणि या सिनेमातलं हे गाणं अर्थातच मनोज मुंतशिरनी लिहिलेलं आहे आणि हेही गाणं त्याच सिनेमात. जाने की बात ना करो, मेरे साथ तुम रहो, जाने की बात ना करो. आणि त्या सिनेमातलं माझं सर्वात आवडतं गाणं हे पण मनोज मुंतशिरचंच आहे, अर्थातच MS धोनी दी अनटोल्ड स्टोरी. तुम्हाला वाटेल काय रोमॅन्टिक गाणी काकडे ऐकवतोय? नाही, मी मनोज शुक्लाची गाणी ऐकवतोय. जो ठहरा है मेरा है, ये तेरा है, ये लम्हा मैं जी लूं जरा, तुझ में खोया रहूं मैं, मुझ में खोई रहे तू, खुद को ढूंढ ले
तू खुद से हम मिलेंगे फिर कभी, हाँ फिर कभी। मंडळी, या सिनेमात सुशांत सिंग राजपूतनी MS धोनीची भूमिका बजावली होती आणि ज्याच्या मृत्यूनंतर, सुशांतच्या मृत्यूनंतर सगळा देश अशांत झाला होता, अशा या सुशांतने अत्यंत सुंदर भूमिका MS धोनी अनटोल्ड स्टोरीमध्ये केलेली होती. हा चित्रपट, ही सर्वच गाणी ऐकण्यासारखी, बघण्यासारखी. तुम्हाला वाटेल मी चित्रपटांचं कॅम्पेनिंग करतोय की काय, अजिबात नाही. मंडळी, जसं मी डॉक्टर कुमार विश्वासबद्दल सांगितलं, मनोज मुंतशीरबद्दल सांगितलं, त्याच्याही आधी म्हणजे कुमार विश्वास नंतर मला जो कवी आवडायला लागला तो जब वी मेट या सिनेमासाठी गाणी लिहिलेला इर्शाद कामिल यांची पण गाणी अत्यंत सुंदर आहेत. मुद्दा महत्त्वाचा हा आहे की जर कोणी चांगलं लिहित असेल आणि ते चांगलं संगीतबद्ध करून प्रेझेंट करत असेल तर साहित्याला, कुठल्याही साहित्याला मरण नाही. मग ते डॉक्टर कुमार विश्वास असतील, जे हिंदुस्थानातल्याच नव्हे तर भारतातल्याच नव्हे तर बाहेरच्याही अनेक व्यासपीठावरून आपल्या कविता सादर करतात, किंवा हे मनोज मुंतशीर उर्फ मनोज शुक्ला किंवा इर्शाद कामिल. लल्लन टॉप या चॅनेलवरून त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जात होता आणि देशभक्ती म्हणजे काय याच्याबद्दलची व्याख्या मनोजनी फार अत्यंत सुंदर, सुलभ वाक्यात केलेली आहे, जी आम्हा सगळ्यांनाच आवडेल. ऐकूया का? बहुत सिंपल है. मेरे लिए देशभक्ति ये है कि हम नारे तो बहुत लगाते हैं, भारत माता की जय, ये देशभक्ति नहीं है. एक छोटा सा भारत मेरी बिल्डिंग में, मेरे घर में, मेरे ऑफिस से घर जाते हुए भी है. उस भारत में कहीं केले का एक छिलका पड़ा हुआ है, मैं वो केले का छिलका अपनी गाड़ी रोक के निकलता हूँ, गाड़ी से उठा के बाहर एक डस्टबिन में फेंक देता हूँ. मुझसे बड़ा देशभक्त कोई दुनिया में नहीं है. मेरी देशभक्ति को एंटी पाकिस्तान नारे लगाने की जरूरत नहीं है, और उस बिना पे मुझे प्रूव भी नहीं करना कि मैं देशभक्त हूं. मेरा हिंदुस्तान, मेरा भारत, मेरा देश जितना मेरे हिस्से में है, जितना मुझे मिला है, उतने को मैं बड़े प्यार से सहेज के संभाल के रखूंगा, जैसे एक बाप अपने बच्चे को रखता है. बस ये मगाशी आपण त्या गाण्याच्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल बोललो. एका TV चॅनलच्या इंटरव्ह्यू करणाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मध्ये जाऊन एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला आणि एका मुलीचा इंटरव्ह्यू घेतला. त्या मुलीचं म्हणणं काय आहे पण ऐकूया. तू नंगा ही तो आया है, क्या घंटा लेकर जाएगा? ओ माही मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता? तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है. खरंच या गाण्यावर अन्याय झाला असंच वाटतंय. अरे तू तो नंगा ही तो आया था, नंगा ही जाएगा, त्याच्याऐवजी तेरी मिट्टी में मिल जावा हे गाणं जास्त प्रेरणादायी, शक्तिशाली वाटतंय. आणि त्यावेळेला चीनबरोबर आपली धडपड चाललेली होती आणि अशा क्षणी ते गाणं आणि तो सिनेमा आलेला होता. मंडळी, असा अन्याय बऱ्याच वेळा होतोय, पण काय करायचं, नाराजगी सगळे जाहीर करतात आणि त्याप्रमाणे मनोज शुक्लाने आपली नाराजगी जाहीर केलेली होती. दिन शगना जशन करो, लाऊची करो मशालों की, केसरिया सहरे में सज के बारात चली मतवालों की. रुपाली जग्गा या गायिकेने हे अनरिलीज लिरिक्स पुन्हा आपल्या समोर सादर केले. तुम्हारे नाम के मंदिर नहीं बने हैं कहीं, न मस्जिदों ने ही सजदा कभी किया है तुम्हें, मगर खुदाओं से बढ़ के जो रुतबा होता है, जमीने हिंद ने वो मर्तबा दिया है तुम्हें. वो गोलियां जो हमारी तरफ बढ़ी थी कभी, तुम अपने सीने में भर के जमीन पे लेट गए. जहां भी प्यार से माँ भारती ने थपकी दी, तुम्हें एक बच्चे की मानंद वहीं पे लेट गए. उठा के हाथ दुआएं पढ़ी हैं मिट्टी ने, तुम्हारे जैसे जियाले सबूत पाने को, जो लब पे लेके शिकायत यही शहीद हुए कि जान एक ही मिलती है क्यों लुटाने को. तुम ही न होते
तो दुनिया बबूल हो जाती। जमीने खून से यूं लालाजार करता कौन। हजारों लोग हैं यूं तो जमाने में, लेकिन हमारे वास्ते यूं मुस्करा के मरता कौन। हाथों से मेरे हाथ तेरे छूटे तो यार से हट गई मैं। तू सरहद पे बलिदान हुआ, दहलीज पे घर की मर गई मैं। तू दिल में मेरे आबाद है यूं जैसे हो फूल किताबों में। ओ मैया बेवादा है मेरा, हम रोज मिलेंगे ख्वाबों में। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा। इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा। इतनी सी है दिल की आरज़ू। आ, भले कच्ची उम्र में जिंदगी की शाम आ जाए, ये मुमकिन ही नहीं कि खून पे इल्जाम आ जाए। हमारे गांव में बहनें उसे राखी न बांधेंगी, पलट के जंग से भाई अगर नाकाम आ जाए। सावन की झड़ी हमारे गांव की बहनें अपने भाई को राखी नहीं बांधेगी यदि वो जंग से नाकाम होकर आए. फार सुंदर लाईन, फार सुंदर ओळ मनोज मुंतशरने लिहिलेली आहे. मंडळी, कुठल्याही कवीबद्दल सांगताना एक एपिसोड पूर्ण होऊ शकत नाही. एका एपिसोडमध्ये तो कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. त्याला अनेक एपिसोड करावे लागतात. पण समय की पाबंदी, समय की सीमा आणि शब्दसीमा ही पाळावीच लागते. कुमार विश्वासपासून मी सुरुवात केली आणि मनोज मुंतशिर उर्फ मनोज शुक्ला, अमेठीच्या गौरीगंज या छोट्याशा गावातून आलेला मुलगा आज अक्षरशः देशात आणि विदेशात आपल्या गाण्यांनी, आपल्या कवितांनी, आपल्या शेरो शायरीनी मजा करतोय, धुंदीत आहे आणि तरीसुद्धा मेरे पाव जमी पर आहे असं तो म्हणतोय. कारण आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि आईवडिलांनी सतत त्याला सांगितलेलं आहे की बाई जमीन से रिश्ता मत तोड. मंडळी, हा कार्यक्रम कसा वाटला तुम्ही जरूर सांगा. मुद्दाम बऱ्याच दिवसातून मनात रेंगाळत असलेला हा कार्यक्रम मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यूट्यूब, गुगल बाबा, वेगवेगळे चॅनल्स यांची मदत घेत मी हा कार्यक्रम इथं पूर्ण करतो. आणि शेवटी तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, बस इतनी सी है आरजू, बस इतनी सी है आरजू. खूप खूप धन्यवाद.